जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. खूप आभाळ आलंय आमच्याकडे. दिवस नाही माळवला, आभाळ आलंय बरं का. खूप विजा वगैरे होत आहे. येतो काय माहिती पाऊस. आणि स्वयंपाकाला लवकर लागावं लागणार आहे. लाईट गेली ना काहीच नाही होणार. आणि एक तर उशिरापर्यंत आम्हाला ड्युटी आता 6, 6:15 तर तिथंच झाले होते. हे बघा शिंतोडे पण यायला सुरुवात झाली. आभाळ खूप येईल. हे बघा वरती दिसत असेल तुम्हाला. हे पहा खूप आभाळ असं आलेले. आणि गरम पण खूप होतंय. घरामध्ये कूलर नाही लावला आम्ही अजून. म्हटलं एखादा पाऊस पडला का थोडी थंड वाटत. मुस्कांची चालू आहे बाजरी निसणं. पोरींची मजा आहे बाबा आमच्या. इकून तिकून हिंडतच राहते. काही घेणं नाही त्यांना. खायचं प्यायचं आणि पळायचं. आमचंच आयुष्य बेकार आहे. काम काम. सकाळी उठा, आवरा चिवरा, परत पळा शाळेवर. शाळेहून आल्यावर परत काम करा, परत स्वयंपाक पाणी करा, परत रोजचंच काम आहे. कंटाळून गेलाय जीव. काही बदल नाही त्याच्यामध्ये. आणि आमच्याकडे तर पाऊस नक्कीच येणार आहे. मला स्वयंपाकाला लागावं लागणार आहे. कारण की ना लाईट गेली ना तर काहीच दिसणार नाही. आणि चार्जिंग पण खूप कमी आहे फोनमध्ये. तुमच्याकडे कसं वातावरण झालंय दादांनो नक्कीच सांगा बरं का मला. कारण की अवकाळी पाऊस हे तुरळक ठिकाणीच असतो. जिथं पडला तिथंच पडतो. काम कसं आहे आता एकाच्या पगारीमध्ये काहीच नाही होत दादांनो. दोघांची असले तर कमाई तर पुरतं सिटीमध्ये राहायला. आणि महागाई तर इतकी वाढली हे तुम्हालाही माहितीये. सामान्य माणसाला तर परवडतच नाही सिटीमध्ये राहायला. कसं आहे एकाचं तेल दुसऱ्याचं मीठ पाहिजे तरच संसार होतो. आणि कसं आहे निपुरी येत नाही. म्हणजे घरात आणत राहतं माणूस पैसा मोकळा असल्यावर. त्याच्यामुळे दोघं जरुरीच सिटीमध्ये दोघांनी जॉब करावाच लागतो. कारण की काटकसर होत नाही. शिक्षणात तर काटकसर होतच नाही दादांनो. कारण जे धकून घेतात ना वस्तू, समजा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तर घ्यावाच लागतात. आणि ज्या वस्तू गरजेच्या नाही त्या धकवतो माणूस. पण शिक्षणाबाबत तर काटकसर चालतच नाही. त्यांची फी वगैरे, आता पुस्तकं. आता शुभमची तर 10वी झाली माझ्या. त्याला क्लासेस लावावं लागेल. 11वी 12वीला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. खर्च वाढतोच, कमी होत नाही खर्च. कारण की संसार हा कमी होणारा नाहीये. परपंच वाढत असतो. संसारात एकदा घुसलं म्हणजे स्टॉप नाहीच आहे, ब्रेक नाहीच आहे. संसार करत राहावं लागतं. जवळ जीवात जीव आहे तोपर्यंत संसारासाठी झटावंच लागतं दादांनो. आणि हे संसार तर काही नाही, याच्यात आपण निभवूच राहिलो, निभवूनच घेणं चाललं. आपल्या गरजा आपण मागच ठेवू राहिलो. पण आता परिस्थिती काय झाली या युद्धामुळं तर सामान्य माणसाच्या खिशाला तर कात्री लागलीच आहे. आता ह्या एप्रिल पासून समजा कोणत्या तरी 6 गोष्टी महाग होणार आहे. आता तर ही सांगायची गरज नाही आपल्याला. गॅस महाग होणार आहे, डिझेल महाग होणार आहे, पेट्रोल महाग होणार आहे, खाद्यतेलही महाग होणार आहे. कारण की काटकसर करून करून किती करणार आहे. आता ही गरजेच्याच वस्तू आहे. कितीही महाग झाल्या तरी आपल्याला घेणंच आहे. पण सामान्य माणसाला खूप त्रास होणार आहे याचा सरकारने खरंच विचार करावा. कारण की आता समजा आपल्याला घरून डाळी साळी गहू वगैरे आहे, पण आपलं धकून जातं काही प्रमाणात. समजा आपलं कसं थोडं महाग बी असलं तर आपण घेऊ शकतो. जे सामान्य माणसं आहे रोजच्या रोज समजा कमवून आणतात, रोजच्या रोज आणून खातात, त्यांचं खरंच अवघड आहे दादांनो. आणि खरंच तशी परिस्थिती आहे जगामध्ये या. आणि भरपूर आजूबाजूचे जे आहेत ना बॅचलर पोरं समजा UP बिहारचे, त्यांना गॅस भेटत नाही. कंपन्यामध्ये कामही नाही राहिले. कारण की मोजकेच स्टाफ लोक आता ठेवलेत, कामगार लोक. बाकीच्यांना सुट्टीवर दिले म्हणे. आता सध्या आमचं माल समोर घेतला जात नाही म्हणे. ट्रान्सफर माल जो आहे ना पाठवल्या जात नाही. कारण की पेट्रोलमुळं, युद्धामुळं खूप म्हणजे अडचणी वाढल्यात. MIDC मध्ये खूप म्हणजे काम हे कमी झालेत बरं का. त्याच्यामुळं त्या लोकांनी पण घरची वाट धरली. आता ते UP बिहारचे लोक UP बिहारला चाललेत. आजच आमच्या बाजूचे 10 जण गेलेत ते. आणि राहिला शिक्षणाचा म्हणजे शिक्षणाची गोष्ट तर पुण्याला पण काही आमचे आहेत संभाजीनगरचे जे शिक्षणासाठी गेलेले आहेत. कोणाचा गव्हर्नमेंटकडून नंबर लागलेला समजा कमी खर्चामध्ये कॉलेजला नंबर लागलेला, ते पण विद्यार्थ्यांची कशी खायची दैन होऊ लागली. आणि मेसच्या डब्याला समजा म्हणजे जास्तच मेसच्या डब्याची फी वाढली. डब्याची म्हणजे
6,000 मेथचा डबा झालाय काही ठिकाणी. न्यूज मध्ये पण बघतच असताना दादांनो तुम्ही, कारण की सांगायची गरज नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांनी पण पोरडत नसल्यामुळे त्यांनी घराची वाट धरली. आई वडीलही म्हणतात जाऊ दे बाबा, वर्ष 6 महिने होईल नुकसान, पण पोटाचा मारा नको, तुम्ही घरी येऊन जा. पण आता हे झालं समजा, जे शेती आहे ते समजा शेतकरी तर कधी पण असं पोटाला पोटभर खाऊनच खुश असतो, कारण की त्याच्याकडं वर्षभराचं धान्य पडलेलं असतं, त्याच्यामुळे तो नो टेन्शन असतं. पण ज्याच्याकडे काहीच नाहीये, शेती नाही, काहीच नाही, तो भाड्यानं राहतो, त्याला म्हणजे झळच लागणार आहे. कारण की त्यांचं खर्च आहे ना, विचाराच्या बाहेर खर्च आहे. त्यांनी कसं करावं, त्यांनी कसं जगावं, आपले लेकरं, आपला संसार कसा करावा, हेच टेन्शन. खरंच सामान्य जनतेचं टेन्शन खूप मोठं आहे, कारण की खर्च खूप वाढणार आहे, महागाई खूप वाढणार आहे आणि गरजेच्याच वस्तू महाग होणार आहे. त्याच्यात काही काटकसर आपल्याला केलंही जाणार नाही. भेटन पण महाग भेटणार आहे. तेच एवढीच तळतळ वाटते, कारण न्यूज लावली का तेच बातम्या असतात. युद्धामुळे हे वाढलं, युद्धामुळे ते वाढलं, आणि युद्ध तर कमी व्हायचं नावच नाही दादांनो. आपण बघतोय आज तरी खुशखबरी बा, युद्ध संपलंय, त्यांनी आता युद्ध माग घेतलंय, आता युद्ध होणार नाही, सगळं सुरळीत होणार आहे, असं काही बातम्या येतच नाहीये. युद्ध थांबायचं नावच घेत नाही. बघू आता, असं झालंय आता गावाबरोबर किडेही रगडतायत. चला, देवांनी पण त्यांना चांगली बुद्धी द्या, युद्ध त्यांनी थांबवा, कारण की या युद्धामुळे खूप जणांचं नुकसान होतंय. आणि रिक्षावाल्यांना डिझेल भेटत नाही, गॅस भेटत नाही, ते पण एका जागी उभे, काहींच्या डोक्यावर हप्ते. तुम्ही विचार करा, संसार म्हणजे भरपूर परपंच पांगलेला असतो. प्रत्येक शिक्षणाला कोणी लोन घेतं, कोणी व्यवसाय सुरू करायला लोन घेतं, त्याचे हप्ते तर कोणी माफ करणार नाहीये. काम असो किंवा नसो, त्या व्यक्तीला हप्ते फेडणंच आहे, मुलांची फी फेडणंच आहे. कोणी म्हणणार नाही तुमच्या मागं परिस्थिती बेकार आलेली, तुम्ही काही फी देऊ नका, तुम्ही काही हप्ते भरू नका, असं कोणीही म्हणत नाही. कारण की नरडीवर उभं राहून हप्ते घेतात लोक. त्याच्यामुळं खरंच विचार करा, सरकारने ह्या गोष्टीवर विचार करावा, लवकरात लवकर ह्या गोष्टीवर तोडगा काढावा, एवढंच मला वाटतंय. तळमळ होतीये, पण देवांनी पण मागं फिरून बघावं सगळ्यांना, देवांनी बी चांगली बुद्धी द्याव, एवढंच मला सांगायचंय. आणि चला, खूप विजा कडकडताय, लाईट जर गेली ना उपाशी राहावं लागेल, कारण की चार्जिंग नाहीये फोनमध्ये, टुंगटुंग वाजतोय फोन पण. चला, रामकृष्ण हरी, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सर्वांना, रामकृष्ण हरी.